Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our pronouns lessons. Okay, in today's part we are going to learn demonstrative pronoun related with demonstrative pronoun. Pronoun म्हणजे काय? सर्वनाम. Okay, we know that the instead of noun we use pronoun. Now look here. In today's part we are going to learn about the demonstrative pronouns. Now look here. रीड दिस सेंटेन्सेस. सुरुवातीला आपण हे सेंटेन्स रीड करून घेऊया, वाचूया. ओके. दिस इज ए प्रेझेंट फ्रॉम माय अंकल. दिस इज ए प्रेझेंट फ्रॉम माय अंकल. प्रेझेंट म्हणजे काय? गिफ्ट, भेट वस्तू. ओके. दीज आर मेअरली एक्सक्यूजेस. ओके. नेक्स्ट, that is my house. That is my house. Those are my pens. Those are my pens. Next example. Such were his actual words. Such were his actual words. In the above sentences, these, okay, these, that, those, such are used to point out the object. बघा, या वरच्या सेंटेन्स मध्ये कुठलं? these, that, those, such हे जे वर्ड्स आहेत ते काय कशासाठी वापरलेले आहेत? टू पॉइंट आउट. पॉइंट आउट म्हणजे इंडिकेट करणे, डिस्प्ले करणे. कशासाठी? ऑब्जेक्ट डिस्प्ले करण्यासाठी ते वापरलेले आहेत. ऑब्जेक्ट और ऑब्जेक्ट्स टू विच दे रेफर्स. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू या ठिकाणी. ठीक आहे. ऑब्जेक्ट्स टू विच दे रेफर म्हणजे कोणती वस्तू किंवा थिंग ते रेफर करतात किंवा व्यक्ती याबद्दल ते वापरलेले आहेत. these, that, those, such. पॉइंट आउट करणे, इंडिकेट करणे, डिस्प्ले करणे. ओके. जी वस्तू रेफर केलेली आहे, दर्शवलेली आहे, इंडिकेट केलेली आहे, तिच्यासाठी ते वापरलेले आहेत. ओके. अँड आर देअरफॉर कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. आणि त्यामुळेच त्यांना काय म्हणतात? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? दर्शक. आणि प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. म्हणजे त्याचा अर्थ होतो दर्शक सर्वनाम. काय होतो? दर्शक सर्वनामे किंवा सर्वनाम. ठीक आहे. प्रोनाउन्स असलं अनेक गोष्टी असल्यामुळे काही सर्वनाम आहे. म्हणजे जे की काय आहेत? दर्शक आहेत, इंडिकेट करतात, डेमॉन्स्ट्रेटिव्ह करतात. म्हणजेच काय करतात? दर्शवतात. काय करतात? दर्शवणे. म्हणजे लक्षात असू दे की काय आहेत? दर्शक आहेत. इंडिकेट करतात. थोडक्यामध्ये काय करतात? रेफर करतात. काय करतात? रेफर करतात, इंडिकेट करतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतात. नाउ लुक हियर द वन डेफिनेशन रिलेटेड विथ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. Pronouns that point out to specific things. बघा, प्रोनाउन्स म्हणजे असे सर्वनाम आहे that point out करतात. कशाला? टू स्पेसिफिक थिंग्स. स्पेसिफिक म्हणजे काय? स्पेशल, पर्टिक्युलर. स्पेसिफिक म्हणजे काय? एक विशिष्ट अशी, पर्टिक्युलर अशा वस्तूला काय करतात? ते पॉइंट आउट करतात, इंडिकेट करतात. फॉर एक्झाम्पल, these, that, these and those are called demonstrative. आणि त्यामुळेच त्यांना या these, that, these, those आणि such ला आपण काय म्हणतो? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतो. त्यालाच आपण मराठीमध्ये दर्शक सर्वनाम असे सुद्धा म्हणतो. लक्षात असू द्या की जे काय करतात? पॉइंट आउट करतात किंवा स्पेसिफिक थिंग इंडिकेट करतात, दाखवतात, त्यालाच आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम असं म्हणतो. रिमेंबर दिस. सिंग्युलर साठी कुठले वापरले जातात आणि प्लुरल साठी कुठले वापरले जातात? बघा, सिंग्युलर साठी शब्द आहेत आपले that आणि these आणि that. ओके. सुरुवातीला आपल्याला काय घ्यायला पाहिजे? this आणि नेक्स्ट आहे आपलं that. सिंग्युलर साठी ओके, this आणि that. आणि प्लुरल साठी आहे these आणि those. these आणि those. बघा, लक्षात राहतील. हे आहे आपलं सिंग्युलर साठी. सॉरी, सिंग्युलर साठी आपण हे प्रोनाउन आहे. हे काय आहे? सिंग्युलर साठी. आणि हे आहे प्लुरल साठी. प्लुरल साठी आपण काय करतो? हे शब्द वापरतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स वापरतो. दिस वस्तू जवळ आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज, ओके, लुक हियर, दिस इज अ प्रेझेंट, दिस इज अ पेन. ओके.
और दिस इज अ प्रेझेंट. सपोज दॅट इट इज काय आपण प्रेझेंट समजूया. एक वस्तू असेल तर त्याच्यासाठी बघा या ठिकाणी इंडिकेट केलंय ए प्रेझेंट. ए प्रेझेंट म्हणजे काय एक वस्तू. ज्यावेळेस एक वस्तू असते आणि ती आपल्या जवळ असते त्यावेळेस आपण धिस वापरतो. लक्षात असू द्या. सॉरी प्लुरल साठी असेल तर आपण these वापरणार आणि सिंग्युलर साठी जर दूर असेल तर आपण काय वापरणार दॅट वापरणार. दॅट इज माय हाऊस. माय हाऊस दॅट इज म्हणजे दूर असेल आपण पॉइंट आउट करत असेल सिंग्युलर आहे. हाऊस कसं आहे सिंग्युलर आहे एकवचनी आहे आणि हे दॅट जर दूर असेल तर आपण दॅट वापरतो आणि अनेक वचने असेल तर आपण दोज वापरतो. ओके दिस इज रिलेटेड विथ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. ते आहेत दर्शक सर्वनाम. Now look here the next point that is the indefinite pronouns. Okay. Indefinite pronoun म्हणजे काय की जे निश्चित नसतात. अनिश्चित थोडक्यामध्ये की indefinite असतात ते डेफिनेट नसतात असे जे अनिश्चित सर्वनाम. यालाच मराठीमध्ये काय म्हणतात अनिश्चित सर्वनाम. indefiniteलाच आपण काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे बघा इंडेफिनिट म्हणजे त्याला आपण अनिश्चित म्हणतो. नेक्स्ट रीड दिस सेंटेन्सेस. सुरुवातीला आपण सेंटेन्स रीड करू. सम से ही इज मॅड. सम से ही इज मॅड. फुल स्टॉप. इम्पोजिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण म्हणू शकतो कन्सिडर. ओके फ्यू escape unhurt. few escape म्हणजे सुटणे तावडीतून सुटणे. ओके unhurt म्हणजे काही जखम वगैरे झालेली नाही त्यांना हर्ट झालेली नाही दुखापत झालेली नाही. नेक्स्ट मेनी आर ऑफ दॅट ओपिनियन. ओके लुक हिअर मेनी आर ऑफ दॅट ओपिनियन म्हणजे मेनी म्हणजे पुष्कळ असे आहे की त्याच ओपिनियनचे. ओपिनियन म्हणजे काय मत. व्ह्यू त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतं ते ओपिनियन. ओके ओपिनियन म्हणजे त्यांचं मत काय आहे याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो मत. ते वोटचं ते मत नाही तर हे काय पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता पॉइंट ऑफ व्ह्यू. दृष्टिकोन कसा आहे त्यांचं मत काय आहे तर त्या पद्धतीचं ते बॅटलचं जे असतं ते वोटिंग मशीनचं नसून तर हे काय व्ह्यू म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय त्याचा दृष्टिकोन काय त्यांचं मत काय. मेनी आर ऑफ दॅट ओपिनियन म्हणजे पुष्कळ असे त्याच मताचे आहेत. ओके नेक्स्ट ऑल वेअर ड्राउंड. नेक्स्ट डू गुड टू अदर्स. डू गुड टू अदर्स दुसऱ्यासाठी चांगलं करा अशा पद्धतीचं. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नन बट फूल्स हॅव एव्हर बिलीव्ड इट. नन बट फूल्स हॅव एव्हर बिलीव्ड इट. नेक्स्ट one cannot do just as one likes. One cannot do just as one likes. Now the pronouns some, few, many, all. Okay in our sentences कुठले आहेत बघा. some, few, many, all etc. refer to people or things. Okay refer to people or things in a vague. vague म्हणजे काय वेग म्हणजे काय की क्लिअर नसलेले त्याच्यामध्ये सर्टनटी नसलेली अनसर्टन म्हणता येईल त्याच्यात निश्चित नसलेले त्याला शुअर नसलेले आपण म्हणू शकतो किंवा क्लिअर अस्पष्ट त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणू अस्पष्ट असलेले स्पष्ट नसलेले अनक्लिअर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके अनक्लिअर. ओके अँड जनरल वेग. They are therefore called indefinite pronouns. म्हणजे ते स्पष्ट असतात का नसतात ते अस्पष्ट असतात आणि कोणासाठी वापरलं किंवा नेमकं काय इंडिकेट करतायत निश्चित अशी संख्या आपल्याला माहित नसते त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो indefinite pronouns असं म्हणतो. They are called indefinite simply because they do not indicate exact object. त्यांना indefinite का म्हणतात because they do not indicate exact object. मग एक्झॅक्ट ऑब्जेक्ट ते इंडिकेट करतात का नाही करत. ऍक्युरेट जे ऍक्युरसी पाहिजे आपल्याला एक्झॅक्ट ऑब्जेक्ट आहे तो मिळतो का आपल्याला नाही मिळत. एक्झॅक्ट ऑब्जेक्ट मिळत नाही सो दॅट दे आर कॉल्ड indefinite pronouns म्हणजे अनिश्चित असतात
आणि ते एक्झॅक्ट वस्तू सांगत नाही, त्याच्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन असं म्हणतो. बिंग ऑर प्लेस टू विच दे रेफर्स, म्हणजे ते कशाला रेफर करतात, म्हणजे एखादं ह्युमन बिंग आहे, प्लेस आहे, एखादं ठिकाण आहे, ते कशाला रेफर करतात, ते डेफिनेट नसतं, एक्झॅक्ट नसतं, त्याच्यामुळे त्याला आपण इनडेफिनेट म्हणतो. ओके, नाउ इन दिस एक्झाम्पल लुक हियर, सम, या ठिकाणी आलेले ही सम इनडेफिनेट प्रोनाउन आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. या ठिकाणी आलेलं फ्यू. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे मेनी. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे ऑल. ऑल म्हणजे याच्यामध्ये इंडिकेट आपल्याला निश्चित असा आकडा मिळतो का, नाही मिळत. फ्यू, फ्यू म्हणजे काही, काही म्हणजे किती प्रमाणात आहे ते आपल्याला एक्झॅक्ट आयडिया मिळते का, नाही मिळत. आणि सम, सम म्हणजे सुद्धा काही, पुरेसे. पॉझिटिव्ह सेन्स मधलं सम, निगेटिव्ह सेन्स मधलं फ्यू. लक्षात असू द्या की फ्यू हे काय निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरलं जातं, म्हणजे थोड्या प्रमाणात. सम हे पॉझिटिव्ह सेन्स मध्ये. मेनी, त्यानंतर आहे ऑल. नेक्स्ट ऑदर्स. ऑदर्स म्हणजे इतरांना. आता नेमकं निश्चितपणे माहिती आहे का, नाही. नाव नन, या ठिकाणी आलेलं नन हे काय आहे, इनडेफिनेट प्रोनाउन आहे, अनिश्चित सर्वनाम. आणि या ठिकाणी आलेलं वन. वन कॅन नॉट डू जस्ट ॲज वन लाइक्स. या ठिकाणी आलेलं वन हे जे प्रोनाउन आहे ते कसं आहे, इनडेफिनेट प्रोनाउन्स आहे. नाउ लुक हियर, देयर इज वन डेफिनेशन. Indefinite pronouns are those referring to one or more unspecified objects. बघा, एक किंवा एकापेक्षा जास्त अनस्पेसिफाईड म्हणजे स्पेशल असं, पर्टिक्युलर असं, पर्टिक्युलर असं नसतात अशा ऑब्जेक्ट्सला ते काय करतं, रेफर करतं, किंवा ह्युमन बीइंग्स किंवा ठिकाणाला, त्याला आपण काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन्स. रेफरिंग टू अनस्पेसिफाईड म्हणजे पर्टिक्युलर असं नसलेलं, असं डेफिनेट नसलेल्या अशा वस्तूला किंवा एक्झॅक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे त्याला रेफर करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, इनडेफिनेट प्रोनाउन्स असं म्हणतो. ओके, आय होप you can easily understand that what is meant by the indefinite pronouns. Indefinite pronouns and its some examples and also definition. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.